इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। फोनवरून प्रशांत कोरटकर असं नाव सांगत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल देखील अपशब्द वापरण्यात आलेत। दरम्यान ज्या नागपूरच्या कोरटकरवर आरोप झाले त्यानं हे आरोप फेटाळून लावलेत। तर कोल्हापूर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंदवलाय। पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधानमध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं। ब्राह्मणांची अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एक दिवस, आणि तुम्ही जिथे म्हणाल तिथे येतो। मराठी एकत्र करा तुम्ही। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी ही क्लिप आपल्या फेसबुक अकाउंटवर टाकलेली आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान आहे। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे। पण ज्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरवरचा उल्लेख झालाय त्यानं असं कृत्य आपण केलेलं नाही, आवाज फॉर्म केल्याचं म्हटलंय। तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। तुम्ही तुम्हाला वाटतं मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधानमध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं। ब्राह्मणांची अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एक दिवस, आणि तुम्ही जिथे म्हणाल तिथे येतो। मराठी एकत्र करा तुम्ही। या दम असेल तर या। समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना। तुमचं नाव काय काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर। पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। आता त्याच्यावर गुन्हा दाखलच नुसता करून नाही तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल गेल्या तुम्ही बघताय 3-4 वर्षापूर्वीपासून वेगवेगळे वक्तव्य येत आहेत आणि त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही। आणि त्यामुळं अशा ह्या निर्लज्ज माणसांची महाराष्ट्रात राहूनच शिवाजी महाराजांच्याबद्दल एक तेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायची हिंमत झालेली आहे। त्यामुळे त्याच्यावर शासनानं तातडीनं कडक कारवाई केलीच पाहिजे असं माझं मत आहे। ज्यांनी आरोप केला त्यांना मी अजूनपर्यंत कधी ऐकलं नाही, फक्त टीव्हीवर बघितलेला आहे। त्यांचा माझा काही संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही। आणि अशा पद्धतीची कुठलेही शहानिशा न करता केवळ माझं नाव वापरून माझं प्रशांत कोरटकरांनी धमकी दिली, हे अतिशय चुकीचं आहे। याची खोलवर चौकशी झाली पाहिजे। आणि मी स्वतः आता थोड्या वेळानंतर नागपूर पोलीस आयुक्तांना भेटणार आहे। या पद्धतीची मी त्यांच्यावरही अब्रू नुकसानी करू शकतो की माझा शहानिशा न करता माझं नाव वापरणं। आज मला सकाळपासून फोन सुरू झालेले आहेत। जे इंद्रजित सावंत आहे त्यांनी जर मला फोन करून म्हटलं असतं की हा तुमचा आवाज आहे का, तुमच्या नंबरवरून असा मला फोन आला होता, तर ते न करता त्यांनी डायरेक्ट सोशल मीडियावर केलं, तर याच्याबद्दल मी सुद्धा तक्रार करणार आहे पोलिसांना। माझ्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करला। माझ्याकडे फोनवर जे ट्रू कॉलरला नंबर माझ्याकडे आलेला आहे त्यानं स्वतः नाव सांगितलेलं आहे त्याच्यात। आता त्याच्यापेक्षा आणि जास्त काय असू शकतं? एवढंच नाही तर फेसबुकला पोस्ट सुद्धा केलेली आहे, माझ्या नावानंच केलं आहे, माझा फोटो टाकून केलेला आहे। त्यांच्याच फेसबुक त्या एक्सवर काय असतं ना त्याच्यावर पोस्ट आहे। क्लिप मधलं पूर्ण संभाषण आम्ही आपल्याला ऐकवू शकत नाही, कारण संभाषणामध्ये सडक्या डोक्यातले विचार आणि जातीबद्दल विखारी वक्तव्य आहे। स्वराज्याच्या राजाबद्दल अशी विधानं कोणताही महाराष्ट्रामधला नागरिक ऐकून घेऊ शकत नाही। इंद्रजित सावंत ब्राह्मण समाजाची बदनामी करत असल्याचा आरोप फोनमधल्या संभाषणामध्ये आहे। पण ज्या प्रशांत कोरटकरवर फोन केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप आहे त्या कोरटकरनं सुद्धा नागपूर पोलिसात तक्रार दिली आहे। तर कोल्हापूर पोलिसांनी इंद्रजित सावंतांचा जबाब नोंदवलाय। महाराजांबद्दल ज्या पद्धतीनं बोलण्यात आलं त्यावरून कारवाईची मागणी इंद्रजित सावंत यांनी केली आहे। ती गोष्ट त्यांनी मला शहानिशा करून विचारून जर टाकली असती की तुमचा आवाज आहे का नाही आहे, कारण आजकाल आपल्याला माहित आहे की प्रत्येकाचे मॉर्फिंग आवाज करता येतात, त्याच्यामुळे AI मार्फत तुम्ही म्हणायचं आहे तुम्हाला असं वाटते की याच्यामध्ये काहीतरी कोणीतरी खोडसाळपणा केला, कोणीतरी माझ्या जवळच्या कोणी जो रायव्हली ठेवत असेल त्यांनी केलेला प्रकार आहे। आणि त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर करून AIचा वापर करून काहीतरी आवाज क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, धमकी देण्याचा प्रयत्न केला। त्याची मी पण पोलिसात तक्रार करणार आहे आता की कोणी नेमकं माझ्या आवाजाचा कॉपी केली किंवा काय केलं याची चौकशी केली पाहिजे पोलिसांनी पण। आता परत चोराच्या उलट्या बोंबा अशा पद्धतीनं जर कोण
काय करत असेल तर मला त्या मला धमकी दिली आणि ह्याच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही आहे, तो विषय नाही. शिवाजी महाराजांच्या बद्दल जर असं कोण बोलत असेल आणि समजा ते म्हणत असतील की मी असं बोललेलो नाही आणि काय नाही, तर मग गृहमंत्री महाराष्ट्राचे काय करतात हा मोठा प्रश्न आहे. कोरटकरनं आपण इंद्रजित सावंतांना फोनही केला नाही किंवा त्यांना ओळखतही नाही असं म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही नागपूरच्या पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे कोरटकरच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोरटकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले. इंद्रजित सावंतांना धमकी येते ही सामान्य गोष्ट नाही बरं. महाराष्ट्रात एका इतिहासकारावर जर धमकी येत असेल तर माननीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे. आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना मागणी करत आहे की ज्यांनी कोणी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिलेली आहे ही जेम्स लेनची पिलावळ आहे. त्यामुळे या जेम्स लेनच्या पिलावळीला तात्काळ अटक करा अशी मागणी आम्ही आपणास करत आहोत. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळं अशा पद्धतीची आधुनिक तंत्रज्ञान वापरून जर कोण चुकीचं काही करत असेल तर त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. इतिहासकाराबद्दल जर कोण हे बोललं असेल तर ते देखील चुकीचं आहे. व्हायरल झालेलं जे संभाषण आहे हे त्याच व्यक्तीचं आहे का हे पहिलं तपासणं गरजेचं आहे. कोरटकरनं आरोप फेटाळले. आता आवाजाचे नमुने तपासून दूध का दूध पाणी का पाणी होईल. पोलिसांनी आणि सरकारी विभागाच्या सायबर एक्सपर्ट्सनी फोन करणारा आणि स्वतःचं नाव कोरटकर सांगणारा कोण हे शोधून काढलं पाहिजे आणि महाराजांबद्दल विष ओकणाऱ्याला कायद्यानं फोडून काढलं पाहिजे. कोल्हापूरहून भूषण पाटील आणि गजानन उमाटेसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.